पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आमचे गुन्हे शाखेच्या पथकाने आता जो आरोपी आहे त्याला नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे आणि आज संध्याकाळी उशिरापर्यंत त्याला पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात येईल. अधिक माहिती नंतर देण्यात येईल. किती वेळ तरी साध्य कमीत कमी त्याला पुणे द्यायला लागणार आहे? तो मध्यरात्री एक्सपेक्टेड आहे आपल्याकडे. अच्छा सर, कुठं कुठं पुण्यातून फरार झाल्यानंतर तो कुठं कुठं कसा कसा त्याचा प्रवास झाला? तो पुणे येथून नंतर दिल्लीनंतर गोरखपूर या मार्गे ते गेला होता. डिटेल्स जे आहेत तो आल्यानंतर देण्यात येतील. कितीच्या सुमारास जो आहे तो नेपाळमधून त्याला ताब्यात घेण्यात, नेपाळमधलं कुठलं शहर होतं त्या ठिकाणून ताब्यात घेतलं? आज दुपारी नेपाळ बाँड्रीवरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं, म्हणजे भारताच्या हद्दीमधूनच त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर नेपाळच्या बाँड्रीमधून जे आहे ते आता निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. रात्री उशिरापर्यंत जो आहे तो निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कस्टडीमध्ये या ठिकाणी असणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.